सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। आणि खरं सांगायचं झालं तर या उत्सवाकरता आपण राहिलो हीच भगवंताची मोठी कृपा। विठ्ठला विठ्ठला आदरणीय महाराजांनी खूप तळमळीनं खूप प्रेमानं आपल्या पितृचरणांबद्दलचा श्रद्धाभाव व्यक्त करण्याकरता हा उत्सव सर्व परिवाराला समवेत घेऊन मोठ्या आनंदानं संपन्न केला। भारतीय संस्कृती असं सांगते की मनुष्य जेव्हा जन्माला येतो, वाढतो, मोठा होतो, नावलौकिक मिळवतो, काही पारंपरिक रीतीनं म्हणा काही म्हणा आपला सेवाभाव व्यक्त करतो, हे एकूण माणसाचं जीवन पाहता माणसाच्या जीवनावर एकूण 3 प्रकारची ऋण असतात असं भारतीय संस्कृती मानते। एक देव ऋण आहे, एक ऋषी ऋण आहे आणि एक पितृ ऋण आहे। 3 ऋण तर नक्की आहेत। अजून एक 2 ऋण नंतरच्या काळामध्ये वाढवता येतात, नाही असं नाही। एक सगळ्यात महत्वाचं समाजाचं ऋण आहे आणि 5वं महत्वाचं या देशाचं आपल्यावर काही ऋण आहे। ही 2 ऋण नंतर वाढवता येतात, पण शास्त्र दृष्टीने बघितलं तर ही 3 ऋण। समाज ऋणातून उतराई होण्याकरताही आपल्याला सामाजिक अंगानं काही करावं लागेल आणि देशाचं ऋण चुकवण्याकरता निदान आपण जेवढं कमवतो त्याच्यातला अल्पस्वल्प वाटा देशाकरता, ज्याला अलीकडच्या काळामध्ये इन्कम टॅक्स म्हणतात, तो आपल्या देशाला आपण दिला पाहिजे। ही ऋण तर आपल्याला चुकवता येतात, पण देवाचं ऋण, संतांचं ऋण आणि माता पित्यांचं ऋण हे माणसावर आजन्म राहतं। भले मनुष्य त्याच्यातून उतराई होण्याचा ज्या पद्धतीनं प्रयत्न करेल तो प्रयत्न कदाचित तत्कालीन समाधान देईल, परंतु आई वडिलांचं ऋण काय केलं म्हणजे फिटतं हो? काही नाही। आपण काही वाटेल ते केलं तरी ते ऋण फिटत नसतं। आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या कातड्याचे जोडे करून आई वडिलांना घातले तरी ते ऋण फिटायचं नाही। संतांचं ऋण कसं फिटेल? आपण काय केलं म्हणजे तुकोबारायांच्या ऋणातून आपण उतराई होऊ सांगा ना। आपण किती जन्म घेऊन त्यांची सेवा केली म्हणजे ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ सांगा? नाही महाराज, होऊ शकत नाही। देवाचं ऋण फेडता येत नाही, परंतु ते फेडता येत नाही हे जरी माहिती असलं तर आता नाहीतरी फेडता येतच नाही, कशा करता फेडा असं म्हणून गप्प बसणं हेही आपल्या संस्कृतीला मान्य नाही। एक साधं वाक्य सांगतो मी आपल्याला, साधं तुम्ही कुठेही लावा, जीवनामध्ये लावा, परमार्थामध्ये लावा, प्रपंचामध्ये लावा, कुठेही लावा, पण एक साधं वाक्य सांगतो, जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही म्हणणं हे जास्त पुरुषार्थाचं आहे। लक्षात ठेवा, ऐका, सासवडचा घाट खालून बघितल्यानंतर जमत नाही म्हणून तिथून एसटी पकडून परत येण्यापेक्षा सासवडच्या घाटात 10 आपटून पडणं हे पुण्याचं काम। साधी गोष्ट बोलतो मी। आम्हाला माता पित्यांचं ऋण चुकवता येत नाही हो, देवाचं ऋण चुकवता येत नाही, संतांचं ऋण चुकवता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे, आम्ही नाकारून चालणार नाही, पण म्हणून आम्ही ते फेडायचा प्रयत्नच करायचा नाही हे तेवढंच चुकीचं आहे। मग ते फेडण्याकरता जे काही प्रयत्न आपल्याला सांगितले जातात परंपरेनं, त्याच्यातलं मला वाटतं त्यांच्या निमित्तानं अशा पद्धतीचा उत्सव करणं हा सर्वश्रेष्ठ प्रयत्न आहे। विठ्ठला जास्त विस्तार करत नाही, एकेका वाक्यात बोलतो। त्यांच्या निमित्तानं हा उत्सव करून सगळ्यांना संत वाङ्मयाच्या चिंतनाचा आनंद देणं हे आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता केलेला प्रयत्न या उत्सवातून सफल होतो। संतांच्या वचनाचा आधार घेऊन त्यांच्या अभंगावर आपण त्यांची सेवा करतो, म्हणून
संत ऋण किंवा ऋषी ऋण फेडायचा हा प्रयत्न होतो. आणि हे कीर्तन करत असताना रामकृष्ण हरीपासून विठ्ठल जय जय पर्यंत भगवंताचं नामस्मरण करतो, म्हणून देवऋणातून उतराई होण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे एकाच्या कैवाडे होत असणारा अनेकांना होत असणारा हा लाभ मानवी जीवनाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जातो, स्तरावर घेऊन जातो. आणि आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत त्यांच्या सेवेचा आपल्याला थोडा बहुत तरी आनंद त्या निमित्तानं मिळतो. म्हणून अशा पद्धतीचे उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीच्या विचाराला एक वेगळ्या पद्धतीची व्यापकता देणारे आणि वेगळ्या पद्धतीचा आयाम देणारे ठरतात. म्हणून हा उत्सव महाराजांनी आयोजित केला. आपल्या पितृचरणाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणातल्या भावना या निमित्तानं व्यक्त करण्याची संधी त्यांनी इतरांना दिली आणि त्यांना ती संधी देऊन त्यांच्या निमित्तानं आपल्या पितृचरणाची सेवाही महाराजांकडून या निमित्तानं घडली. गुरुजींचं जीवन दर्शन मी आपल्याला सांगावं असं नाही, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त गुरुजींना ओळखता, कारण आपण त्यांच्या नित्य संपर्कामध्ये राहणारी मंडळी आहात. मला त्यांचा इतका संपर्क आला नाही. परंपरेनुसार जेवढा संपर्क येणं आवश्यक होतं तेवढा आलाच भगवत कृपेने, संत कृपेने. परंतु नित्य त्यांच्या जवळची उठबस काही माझी नव्हती. परंतु त्यांचं जे व्यक्तिमत्व मी बघितलं अल्पस्वल्प प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये मला हे वारंवार जाणवलं की संप्रदायाच्या निष्ठा, तुकाराम महाराजांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर एका वाक्यामध्ये त्यांचं वर्णन मी करेन, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास आणि काय आणि पाहू नये वास अनेकांचे. काय नव्हतं. मानवी जीवनामधल्या अपूर्णतेच्या परिपूर्णतेच्या प्रयत्नामध्ये माणसाचं हापापलेपण ज्या ज्या पद्धतीनं वर येतं त्याच्यापैकी कोणताही विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. आपण आपल्या परंपरा सांभाळत आपल्याला भगवंतानी आणि पूर्व परंपरेने पूर्वजांनी दिलेल्या सेवा अत्यंत निष्काम भावाने आणि निरपेक्ष वृत्तीने ते आयुष्यभर करत राहिले. प्रसंगी त्यांना स्वतःला सेवा कराव्या लागल्या, प्रसंगी त्यांच्या परंपरेकडून त्यांनी करून घेतल्या. परंतु आपल्या सर्व परिवाराला त्या संप्रदायाच्या सेवेकरता, संतांच्या आणि भगवंताच्या सेवेकरता त्यांनी स्वदेहासकट समर्पित केलेलं होतं. एवढं तरी मी त्यांना नक्की ओळखलं होतं आणि एवढं तरी त्यांना जवळून बघितलं होतं. त्यांच्या अंतःकरणातल्या भावाबद्दलच्या अधिकारवाणीनं मी काही त्याच्यावर भावाबद्दल भाष्य करावं इतका मी मोठा नाही. फडकरी मंडळींना आम्ही एका अर्थानं पूज्य मानतो. वारकरी संप्रदायातल्या वाङ्मयाचं स्थैर्य आणि वाङ्मयाचं सातत्य जर कोणी टिकवून ठेवलं असेल तर ते फडकरी मंडळींनी टिकवून ठेवलंय. लक्षात ठेवा. मी विद्यापीठात असताना महाराज एकदा एका प्राध्यापकाने मला आडवं लावलं होतं. आम्ही माऊलीच्या सोहळ्याकरता रजा मागितली तर ते म्हणाले, काय करता जाऊन 18 दिवस चालत जाता, काय त्याच्याने घडतं काय, चालत जाण्याने काय माऊलींची नाही ज्ञानेश्वरांची कृपा होते. प्राध्यापक माणूस, ज्ञानेश्वरांची तुकारामांची कृपा होते, काय तुम्ही करता आणि काय संप्रदायाने आतापर्यंत केलंय. आम्ही प्राध्यापक मंडळी बघा, त्याच्यावर परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यानं, आम्ही विद्यार्थी घडवतो, आम्ही चर्चा करतो, परिसंवाद करतो. ज्ञानेश्वरीचा असं आम्ही ह्याला लिहिला, आम्ही तो लेख लिहिला, आम्ही हे पुस्तक लिहिलं, ते पुस्तक लिहिलं. वारकरी संप्रदायाने काय केलं? मी त्यांना एका वाक्यात सांगितलं, मी त्यांना सांगितलं, हे सगळं करायला तुम्हाला जी ज्ञानेश्वरी जिवंत पाहिजे होती ती आम्ही जिवंत ठेवली. आम्ही जर सेवा केल्या नसता, पारायण केली नसती संप्रदायाने, गाथ्यावरचं भजन हा फडाचा प्राण आहे महाराज, फडाचा प्राण आहे गाथा भजन. म्हणजे ते गाथा भजन जर फडानी केलं नसतं तर तुम्ही कशाच्या आधारावर लिहिलं असतं? मौखिक परंपरेनं का होईना, निरपेक्ष सेवेने का होईना. अहो तुम्ही एक लेख घेता तर त्याच्या मोबदल्यामध्ये 15,000 रुपये घेता. एक लेख लिहिता तर आमचे फडकरी महाराज गावोगावी कीर्तनाला जातात, एका नारळावर परत येतात. ना प्रपंचाचा विचार, ना आपल्या देहाचा विचार. अहो एवढं समर्पण कुठल्या संप्रदायात दिसतं सांगा? गुरुजींनी आजन्म हे व्रत पाळलं.
आजन्म हे व्रत पाळणे, कधी हात पसरणं नाही. परंपरेनं घालून दिलेल्या नियमामध्ये जेवढं भगवत कृपेनं आपल्यापर्यंत चालत येईल, आपल्या प्रारब्धवशामध्ये जेवढं आपल्याला मिळेल तेवढं घेऊन त्याच्यामध्ये संतुष्टतेने राहणे, हा वारकरी संप्रदायाने जीवनाचा धर्म म्हणून जो आपल्याला सांगितल्या त्या धर्माचं त्याने अखंड पालन केलं. काही नाही, मिळेल त्यात समाधान, आम्हाला काही नको, काही नको, हेच पाहिजे तेच पाहिजे. माणसाचा स्वभाव असा असतो, महाराज आपल्याला काय मिळालं याच्यापेक्षा काय मिळालं नाही याच्या चर्चा तो जास्त करतो. पण देवाने आपल्याला एवढं दिलंय, आपला अधिकार एवढा होता म्हणून आपल्याला एवढं मिळालं, त्याच्यात संतुष्ट राहता आलं पाहिजे. बस तेवढ्यात संतुष्ट. ठेविले अनंत ठेविले अनंत तैसेचे असावे, चित्ती असू द्यावे समाधान. देवाने आपल्याला ज्या अवस्थेमध्ये ठेवलंय त्या अवस्थेमध्ये राहावं लागतं. ठेविले अनंते तैसेची राहावे याला फार महत्व नाही. न राहून आपण काय करू शकतो सांगा, काय करू शकतो? देवाने जसं ठेवलं काय बदल करायची ताकद आहे? महाराज आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा त्याच्या इच्छेविना उचलत नाही. त्यांनी जर ठरवलं की याची मिटलेली पापणी वर होऊ द्यायची नाहीच, कोणाची ताकद आहे पापणी उचलून वर बघायची? नाही ना, ताकद नाही ना. मग ठेविले अनंत तैसेचे, अरे न राहून आम्ही काय करतो? त्याचं काय कौतुक सांगता तुम्ही? महत्व त्याला नाही, चित्ती असू द्यावे समाधान, याला महत्व आहे. देवाने ज्या अवस्थेमध्ये ठेवलं ती अवस्था, गुरुजी त्या अवस्थेतच राहिले पण चित्तामध्ये समाधान घेऊन राहिले. आणि म्हणून अशा महात्म्यांचं पुण्यस्मरण, अशा महात्म्यांची पुण्यतिथी संपन्न होत असते. मी अनेक वेळेला सांगतो, सगळ्यांचं पुण्यस्मरण होत नसतं. पुण्यस्मरण म्हणजे पुण्यवान महात्म्याचं केलेलं स्मरण असं जरी वाटत असलं तरी मी थोडं उलट बोलतो. पुण्यवान महात्म्याचं स्मरण नाही हे, मग काय आहे? ज्याचं स्मरण केल्यानंतर पुण्य लागावं असा हा महात्मा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या दृष्टीने विचार केला तर त्यांची सेवा करण्याचा योग काही पूर्व प्रारब्धानं, पूर्व ऋणानुबंधानं, पूर्व पुण्याईने माझ्या वाट्याला आला. ती त्यांच्या चरणाची सेवा जशी माझ्या वेळेमध्ये जमेल, जशी माझी बुद्धी मला मदत करेल तेवढ्या वेळेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय संतांच्या चरणाजवळ मागणं मागतात. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आपला भार सर्वस्वी संतांवर घालून आपलं गोमट करण्याची भावना तुकोबाराय या अभंगामध्ये व्यक्त करतात. गोमट करा, गोमट करा. पण का, कशा करता? कारण मानवी जीवन हे अपूर्ण जीवन आहे. ममैवांशो जीवलोके, जीव हा अंश आहे आणि अंश म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वार्थानं अपूर्णता गृहीत आहे. जीव आहे आणि तो सुखी आहे असं एकही उदाहरण या जगताच्या पाठीवर तुम्हाला दिसणार नाही. जीव आहे पण तो सुखी आहे. जर तो सुखी असेल तर तो जीव नाही, आणि जर तो जीव असेल तर तो सुखी नाही. महाराज आम्हाला प्राप्त होणारी जी लौकिक सुख आहेत त्या सुखांचं चिंतन करण्याकरता मला कीर्तनाचा वेळ वाया घालवण्याचं कारण नाही आहे. मी ज्या सुखाची भाषा बोलतोय, तुकोबाराय आपल्या अनुभवजन्य अशा शब्दातून ज्या सुखाची अभिव्यक्ती करतात ती सुख ही सामान्य वैषयिक सुख असतील असा विकल्प सुद्धा मनाला लावू देऊ नये. तुकोबाराय ज्या सुखाची भाषा करतात ते सुख वेगळं महाराज, ते सुख वेगळं. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे, असा मागे पुढे आनंद कोंदावा असा सुखाचा व्यवहार जर तुकोबाराय करत असतील तर त्या सुखाला आम्ही लौकिक सुख कसं म्हणू? कारण विषय भोगामध्ये आणि विषय प्राप्तीमध्ये माणसाला सुखाचा व्यवहार घडतो असा अनुभव नाही ना. मला म्हणून जास्त लांबवण्याचं कारण नाही आहे. जीव आहे तर तो सुखी नाही आहे, आणि जर तो सुखी आहे तर तो जीव नाही आहे. त्याला सुखरूपत्व येईल तर ब्रह्मस्वरूपतेमुळेच येईल. त्याला सुखरूपत्व येईल तर संतांच्या पदावर अधिष्ठित झाल्यानेच येईल. दुसरा कोणताही मार्ग या जगताच्या पाठीवर सुखी होण्याचा उपलब्ध नाही आहे. हा, पण ज्या वेळेला भगवंताची प्राप्ती होईल त्यावेळेला आम्हाला भगवत स्वरूपता प्राप्त होईल, त्यावेळेला आमची जीवदशा राहणार नाही. म्हणूनच आम्ही सुखरूप होऊ. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू.
भगवंताच्या मुखातून ज्ञानोबा 18व्या अध्यायात अर्जुनाला म्हणतात, नाही का, अर्जुना मी विश्वेश्वर माझ्यासारखा परमात्मा भेटावा आणि जीवग्रंथी न तुटे आणि तुझी जीवदशा जाऊ नये. अरे असं होईल कसं? देव भेटून जर सुख मिळालं नाही, ऐका, देव भेटून जर माणूस दुःखी राहिला, मी 2 विकल्प सांगतो आपल्या, देव भेटूनही माणूस जर दुःखी राहिला तर एकतर देव खोटा आहे नाहीतर दुःख खोट आहे. दोन्ही पैकी एक खोटं माना महाराज. देव भेटावं आणि दुःख राहावं, होईल असं? शक्य आहे? अरे गंगेने समुद्रापर्यंत जावं, समुद्राशी एकरूप होऊ नये, झालंय असं? दाखवा उदाहरण. समुद्राच्या तोंडापर्यंत गंगा गेली आणि एकरूप झाली नाही, आहे का उदाहरण? सांगा. जगाच्या पाठीवर अशी उदाहरणं नाहीत महाराज. आपली अपूर्णता दूर करण्याकरता मनुष्य आजन्म प्रयत्न करत राहतो. जन्माला आल्याच्या क्षणापासून ते मरणाच्या क्षणापर्यंत अखंड त्याचे प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाकरता तो कुठं जात नाही. आणि म्हणून मला सगळाच अभंग आपल्या समोर मांडायला आत्ता वेळ नाही, सगळाच अभंग बोलत नाही. फक्त तुकोबारायांच्या प्रस्तुत अभंगातला पहिला शब्द मी सांगतो. पहिला कुठला? आता. बस तेवढं सांगितलं की संपलं, माझं कीर्तनच संपलं. सगळ्या अभंगाचा भाव त्याच्यामध्ये येईल असं मला वाटतं. थोडा प्रयत्न त्या दृष्टीने करतो. आता, एवढाच आता माझ्या कीर्तनाचा विषय. याच्यापेक्षा पुढे जायचं नाही. आता एवढंच म्हणा. कारण आता हा शब्द मनुष्य फार वेगवेगळ्या अर्थाने वापरतो, फार वेगवेगळ्या अर्थाने. आता म्हणजे वेदांतामध्ये आता शब्दाचे 3 अर्थ. संस्कृतातल्या अथ शब्दाचं मराठी रूप आता, नाही का, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथ, अथ योगानुशासनम, अथ अथा तो भक्तिम व्याख्यास्यामहा, नारद महर्षी भक्ती सूत्रात पहिलं सूत्र, अथ ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभो. आपण वैदिक मंगलाचरणात म्हणतो. ओम आणि अथ ही 2 शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडल्यामुळे या 2 शब्दांना मांगलिकता आलेली आहे. त्यामुळे अथ शब्द, आता शब्द वापरला की आपोआप मंगलाचरण होऊन जात असतं. वेगळं करण्याचं कारण नाही. मी पुढे बोलीन, आता मला त्याच्याबद्दल फार विस्तार करायचा नाही. आता शब्द 3 अर्थाने वापरला जातो. प्रारंभ या अर्थाने आता शब्द वापरला जातो. प्रारंभ, अहो 9 वाजले, आता कीर्तन सुरू करा ना, किती वेळ बसून राहता, आता सुरू करा. प्रारंभ, सुरुवात या अर्थाने आता शब्द वापरला जातो. आता शब्द पूर्व प्रकृताच्या अपेक्षेनं वापरला जातो. 16वा अध्याय काढा, 13वा अध्याय काढा ज्ञानेश्वरीचा. अनेक गुणांचं चिंतन करताना, अनेक संपत्तीचं चिंतन करताना, एका संपत्तीतून दुसऱ्या संपत्तीत प्रवेश करताना ज्ञानोबारायांनी आता शब्द वापरला. पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने मागे चालू असणारा विषय डोक्यामध्ये ठेवून नवीन विषयाचं त्या अनुषंगानं चिंतन करणं, याच्याकरता आता शब्दाची योजना असते. लौकिकातलं उदाहरण देतो. 2 मुलांचं गावामध्ये भांडण झालं, भावाचं भांडण झाल्यानंतर काही मध्यस्थ गावातले प्रतिष्ठित त्या भांडणामध्ये पडले. ते म्हणले, काय हो तुम्ही एवढे प्रतिष्ठित गावातले लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतात आणि तुम्ही भांडता? तुमचा बाप तंटामुक्तीचा अध्यक्ष होता, तुम्ही भांडण करता, लाज वाटत नाही तुम्हाला? ही पद्धत आहे गावामध्ये. तुम्ही असं वागलात तर गावातले बाकीचे लोक काय करतील? नाही त्याने असं केलं, त्याने असं केलं, तो असं म्हणाला. हे पा, ते पंच जे असतात प्रतिष्ठित गावातले, ते म्हणतात, हे पा झालं गेलं विसरून जा, आता आता इथून पुढे जरा गुण्या गोविंदानं राहा. गावामध्ये चर्चा होतात, आपला गाव आदर्श गाव आहे, गावामध्ये चर्चा होऊ देऊ नका, आता सुखानं राहा. म्हणजे मागचा एक विषय सोडून देऊन पुन्हा नवीन विषयाला प्रारंभ करायचा असेल तर आता कदर थवित व्याधी बळी पुष्कळ प्रमाण. आपण 16वा अध्याय बघा ना, मला सगळं सांगायला वेळ नाही. आणि आता शब्द 3ऱ्या अर्थाने वापरला जातो, त्याला अनंतर या अर्थ म्हणतात. अनंतरता म्हणजे अमक्या अमक्याच्या नंतर आता. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा करा, कधी करा? आता करा. आता म्हणजे कधी करा? आता म्हणजे काहीतरी साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त झाल्यानंतर आता. विशिष्ट अधिकाराच्या नंतर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला आता.
घरामध्ये मुलगा मोठा झाला की आई म्हणते बस आता खेळण्याचे दिवस संपले, आता 10वी आली, आता म्हणजे आता 9वी पर्यंत जो काही अभ्यास केला त्याच्या नंतर आता अनंतर्य त्याला म्हणतात नाही का, नंतर. तसं आता शब्द त्या अर्थाने वापरला जातो. मी आपल्याला किती प्रमाण सांगू अनंतर्य अर्थानं वापरल्या, बाकीचं सगळं सोडून द्या, मला पसायदानाची सुरुवात सांगाव. आता विश्वात्मके देवे, आता आता म्हणजे कधी, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आता मज पसायदान हे द्यावे, कधी द्यावे, आता द्यावे. आता म्हणजे कधी द्यावे, काहीतरी त्याच्या नंतर, कशाच्या नंतर द्यावे. या महाराज बसा इकडे समोर, समोर मला बघायला सोपं जात. पसायदान मला द्या, आता द्या. आता म्हणजे कधी द्या, अरे तुम्ही काय केलंय म्हणून आता द्या. मग ज्ञानोबा राय त्याच्या आधी सांगतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण. आता माझा पायिकपण आता मी स्वीकारल्यानंतर पायिकपण आहे, सेवकपण आहे, म्हणून सेवा भाव प्राप्तीच्या नंतर आता. कितीतरी प्रमाण. 15व्या अध्यायाचं नमन, पहिली ओवी. आता हृदय हे आपुले चौपावनिया भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची आता. आता हृदय, त्याच्याकरता 14व्या अध्यायाचा शेवट बघा, म्हणजे अनंतर्य काय असतं ते कळतं. अमक्या अमक्याच्या नंतर आता असं चिंतन केलं जातं. हे 3 अर्थ वेदांतामध्ये आता शब्दाचे नेहमी सांगितले जातात. मला विस्तारच करायचा नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी या 3 अर्थाचं चिंतन केलं अथातो ब्रह्म जिज्ञासामध्ये, आता शब्दाचं. परंतु आमचे जगद्गुरु जे आहेत, म्हणजे तेही आमचेच आहेत, पण ज्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये विशेष स्नेह आहे त्यांचं सांगतो. विठ्ठला विठ्ठला परंतु तुकोबारायांनी आता शब्दाला एक वेगळाच अर्थ दिला. परंपरेनं चालत असलेल्या 3 अर्थापेक्षा तुकोबाराय आता शब्दाला वेगळा अर्थ देतात. आणि तो आता शब्द तुकोबारायांनी का वापरला तेवढा विचार केला तर मला वाटतं या अभंगाचा भाव आपल्या समोर प्रकट होईल. म्हणून मी म्हटलं जास्त बोलणार नाही. वेळेची मर्यादा मलाही आहे, तुम्हालाही आहे, पुढे कार्यक्रम मलाही आहे, तुम्हालाही आहे. चला, नाही का. आता शब्द 3 अर्थाने वापरला गेला. तुकोबाराय त्याच्यापेक्षा वेगळं चिंतन सांगतात, वेगळा अर्थ प्रकट करतात, वेगळ्या अंगाने तुकोबाराय बोलतात. काय अर्थ तुकोबारायांनी केला थोडं बोलतो, ऐका. हे लांबेल माझं, पण तेवढंच सांगितलं तरी पुरेसं आहे. ऐका. मगाशी म्हटल्याप्रमाणे मनुष्य आजन्म आजीवन सुखाकरता प्रयत्न करतो. आणि असा जीव जेव्हा आपल्या कल्याणाकरता, आपल्या गोमटेपणाच्या अपेक्षेने इतरत्र फिरतो, तेव्हा मनुष्य कितीही ठिकाणी फिरत असला तरी माणसाच्या गोमटेपणाच्या कल्पना, स्वतःच्या कल्पना घेऊन मनुष्य ज्या अपेक्षा व्यक्त करतो त्या फक्त 4च ठिकाणी व्यक्त करतो. 5वं ठिकाण नाही माणसाला आपल्या भावना, आपल्या मागण्या करता. म्हणून संकोचानं बोलतो. आपलं गोमटं व्हावं अशी अपेक्षा घेऊन तुकोबाराय सगळ्यात पहिल्यांदा प्रपंचाकडे गेले आणि प्रपंचाला, संसाराला तुकोबारायने हात जोडून प्रार्थना केली. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. माझं गोमटं करा, माझं गोमटं करा. कुणाला प्रार्थना केली? प्रपंचाला, संसाराला तुकोबाराय प्रार्थना करतात. अरे संसाराने जर गोमटं केलं असतं तर संतांनी परमार्थ सांगितलाच कशाला असता? संसार आमचं गोमटं करेल का सांगा? संसार आम्हाला समाधान देईल का सांगा? देऊ शकत नाही महाराज, देऊ शकत नाही. संसार आम्हाला समाधान देऊ शकत नाही. सर्वांना माहिती असणारं प्रमाण आहे, सर्वांना. संसार दुःख मूळ चौकडे, सगळ्यांना पाठ आहे, पाठच आहे. म्हणजे सगळ्यांनाच पाठ आहे, पाठच आहे नाही, सगळ्यांनाच. च बदलला, च बदलला. सगळ्यांना पाठच आहे नाही, सगळ्यांनाच पाठ आहे असं म्हणायचं.
पाठ आहे, आम्ही रोज म्हणतोय, मान्य आहे का नाही? अहो संसार सुख देईल, कोण म्हणेल? इथं हात वर करून सांगा बरं, संसार सुख कोणाला देतो? अनुभव कोणाला आहे? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. काय तुम्ही भाषा बोलता? अरे जिये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होय हस्ता लागी, दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगाते. अर्जुना, ह्याच्या करता मी तुला सांगतो, बाळ बळिया वाढे भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलियेकडे ते ग्लानीची नाही. दरदरू साप गिळी जात आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, ऐसा कवणे प्राणी आलो भा वाढवी ती तृष्णा. आहा कटकटाय ओखटे मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मला सितू. आणि या मृत्यूलोकांनी सुख दिलं असतं तर ज्ञानोबरायांना हे म्हणायची हौस नव्हती की तरी झड झडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसे अव्यंग निजधाम माझे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. प्रपंच आम्हाला समाधान देतो, कोण बोलतो? अरे कोणी म्हणू शकत नाही. बोलू मी आपल्याला, या प्रपंचामध्ये देव जरी जन्माला आला तरी सुखी नाही हो. बाकीच्यांची काय कथा? ज्ञानोबराय तुकोबारायांना तर किती त्रास झाले आपण ऐकून, चरित्र नेहमी ऐकतो आपण, त्यांचे अभंग पाहतो. परमात्मा जरी इथं आला, प्रभू झाला तरी संसाराचा दास तुकोबाराय बोलता. परमात्मा आला तरी काही सुखानं राहिला काय? अहो दुसऱ्या दिवशी सकाळी राजगादी मिळणार होती हो, आदल्या दिवशी बाईंनी राजकारण बदलून टाकलं. रामायण सांगतो. अहो काय सांगू तुम्हाला, गावागावात रामायण येतो. म्हणजे भावार्थ रामायणाचे पाठ होतात ना गावात, ते सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील म्हणाले होते तुला अभिषेक करायचा आहे म्हणून, आदल्या दिवशी बाईने गदारोळ केला. क्रोधागार उघडून बसली. ते जुन्या काळामध्ये राजवाड्यांमध्ये खोली होती, त्याचं नावच क्रोधागार. रागावलं की त्या खोलीत जाऊन बसायचं. तिथं दिवा नाही, पंखा नाही, काही प्रकाशाची फार व्यवस्था नाही, गाद्या गिरद्या नाही, एक चटई टाकायची नाही, जमिनीवरच पडायचं, केस मोकळे सोडायचे. मग त्या राजाला नवऱ्याला कळायचं की ज्या अर्थी खोली उघडली त्या अर्थी 15-20 तोळ्याचं मरण. बस ती खोली उघडू नये याच्याकरता घरातल्या कर्त्या पुरुषाला कसोशीनं प्रयत्न करावे लागायचे जुन्या काळामध्ये. तर आता तशी खोली नाही घरामध्ये. आता प्रत्येक खोली क्रोधागार आहे, कुठेही बसू शकता तुम्ही. असं काही बंधन नाही की तीच एक विशिष्ट खोली उघडून बसावं, असं काही नाही, कुठेही बसू शकता. तसं काही कशा करता बोलतो? रामचंद्र प्रभू परमात्मा प्रत्यक्ष, पण दुःख भोगावं लागलं ना महाराज. गेले वनवासामध्ये, बर गेले ते गेले, जाऊ द्या. बायकोला घेऊन गेले, एक रावणाला बायको घेऊन गेला, काय सुख. बर बायको शोधत निघाले, एका क्षुल्लक समुद्राने रस्ता अडवावा का हो? देवाचा प्रत्यक्ष परमात्म्याचा समुद्राने केवढा अपमान. संभावितस्येच्या कीर्तीर मरणादतिरिच्यते. एवढा मोठा परमात्मा अनेका सामान्य समुद्राने रस्ता अडवावा, केवढा अपमान, केवढं दुःख. बर गेले तिकडे गेले, काय विजय मिळवायचा मिळवला, परत सीतेला घेऊन आले. गावामध्ये का चर्चा होऊ नये? एक परीट का बोलू नये? झालं पुन्हा सीतेचा त्याग. मी किती सांगू आपल्याला, किती सांगू. अहो आपल्या पोटी जन्माला आलेल्या पोराचं तोंड बघायचं भाग्य रामचंद्र प्रभूच्या नशिबात नव्हतं. काय सांगू मी. लवकुशाची रामचंद्र प्रभूची पहिली भेट कुठं झाली? रणांगणावर. अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवला. बापाची पोराची पहिली भेट हायकोर्टात व्हावी का? रणांगणावर पहिली. अरे काय दुःख आहे बापाला, त्या काय दुःख आहे. आपली पोरं आपल्या विरोधात उभं राहतात आणि हे रामायण घरोघरी आहे. आपली पोरं आपल्या विरोधात उभे राहतात. असे कितीतरी राम आहेत आणि असे कितीतरी लवकुश आहेत. केवढं दुःख. अरे देव झाला तरी या संसारामध्ये येऊन समाधान देऊ शकत नाही. संसाराचा तो धर्म नाही, धर्म नाही. म्हणून ज्ञानोबराय बोलतात संसार दुःख मूळ. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. अरे भव दुःखाचं मूळ आहे संसार सागर. म्हणजे सोपा नाही. ज्ञानोबराय बोलले दुःख मूळ आहे, पण तुकोबराय ज्ञानोबरायांच्या 2 पावलं पुढे गेले. बरं त्या दुःखाची सूक्ष्मता, त्या दुःखाची व्यापकता हे सांगण्यामध्ये तुकोबरायांनी ज्ञानोबरायांच्या पुढे 2 पावलं भाषा वापरली. मी आपल्याला नियम सांगतो. वस्तूची प्राप्ती आणि वस्तूच्या प्राप्तीचा विचार
याच्यामध्ये प्राप्ती स्थूल असते, पण प्राप्तीचा विचार अधिक सूक्ष्म असतो. ऐका, मी का बोलतो, प्रमाण देऊन बोलतो. वस्तूची प्राप्ती होण्यापेक्षा वस्तूच्या प्राप्तीचा विचार हा अधिक सूक्ष्म असतो, अधिक सूक्ष्म असतो. आणि तो विचार वस्तूच्या प्राप्तीच्या पूर्वी अथवा वस्तूच्या प्राप्तीच्या अपयशात निर्माण होत असतो. नियम आहेत, नियम आहेत. वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर प्राप्तीचा विचार करण्याचं कारण राहत नाही. अप्राप्तात विचार तरी होतो किंवा प्राप्तीच्या प्रयत्नाच्या अपयशात तरी तो विचार होतो. दोनच कारण त्याला. जाऊ द्या, काय सांगायचं आणि किती सांगायचं, विस्ताराचा विषय नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अरे संसार दुःखमूळ आहे, तुकोबाराय म्हणतात नुसता दुःखमूळ नाही, नुसता दुःखमूळ नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, गमती ना, साधं घ्या, सोपं घ्या. आपण अगदीच संतांच्या दारातच आहोत, प्रश्न नाही. साधी उत्तरं द्या, मला काही फार बोलत नाही. मी जर निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून येईल का? साधं बोला, प्रेमात बोला, काही फार कोणत्या पक्षाचा अभिनिवेश घेऊन बोलू नका. मी उद्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो, निवडून येईल का? नाही का? तुमच्याकरता रात्रभर प्रवास केला हो, रात्रभर जागून आलोय तुमच्याकरता. निवडून येणार नाही, येणार नाही हे मलाही माहिती आहे. तुम्ही काय सांगता मला माहिती आहे ना. मी निवडून येत नाही. मी जर खरंच उद्या पंतप्रधान व्हायचं ठरवलं तर मी निवडून येत नाही. तुम्ही नाही म्हणा, मला मान्य आहे. काळ्या दगडावरची रेघ. अरे तुम्ही मला मत देणार नाही हे मला आधीच माहिती आहे. मी कसं निवडून येईल? कारण तुम्ही मला मत द्यावीत याच्याकरता रात्री वाटायला माझ्याजवळ काहीच नाही. तुम्ही कशी मत द्याल मला? का द्याल? मी जर तुम्हाला रात्री काही वाटलंच नाही तर तुम्ही का म्हणून मला मत द्याल? देणारच नाही. स्वभाव आहे, त्याला काय करता. ते मिळाल्याशिवाय आम्ही देत नाही. घेसी तेव्हा देसी, ऐसा असोशी उदार. का तुम्ही मत द्याल मला? देणार नाही. तुम्ही मत देणार नाही याच्यात नवल नाही महाराज. मला माझ्या घरची मतं पडायची नाहीत, मला माहिती. मला ठाऊक ना मी निवडून येत नाही आणि मी उभंही राहत नाही. माझं क्षेत्रच नाही ते, माझं क्षेत्र नाही. मी उभं राहणार नाही. पण मी जर राहिलो तर निवडून येईल का? येणार नाही. खात्री आहे 100% निवडून येणार नाही. बर, सांगू पुढं, माझं सुद्धा मत मला मिळणार नाही. कारण माझे वेगळे आहेत कुणीतरी आदर्श. मी त्यांना मत देईन, मला का देईन? मी निवडून येणार नाही, मान्य आहे. मी जर पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर मी निवडून येणार नाही. पण मी जरी पंतप्रधान होऊ शकत नसलो तरी मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी करू शकतो. एवढं तरी मला स्वातंत्र्य. मी पंतप्रधान होणार नाही गोष्ट खरी, पण मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी करता येईल की नाही? अहो, मला प्रपंचात सुख मिळत नाही, नवल नाही. तुकोबाराय म्हणतात सुखाचा विचार नाही सुखाचा विचार आहे हा संसार. सुखाचा विचार नाही हो, विचार नाही. सुख मिळवणं वेगळी भाषा, विचार करता येत नाही सुखाचा. तुकोबाराय गेले प्रपंचाकडे. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. प्रपंच आपल्याला आपलं गोमट करू शकत नाही, आपल्याला सुखी करू शकत नाही. कारण दोन धावती कारण. एक तात्विक कारण, एक व्यावहारिक कारण. व्यावहारिक सत्तेवरचंही सांगतो, पारमार्थिक सत्तेवरचंही सांगतो. व्यावहारिक सत्तेवरचं कारण, प्रपंच आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण प्रपंच जड आहे. आणि पारमार्थिक सत्तेवरचं कारण, प्रपंच आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण प्रपंच निर्माणच होत नाही. जे जड आहे, अहो जड पदार्थ कुणाच्या सुखदुःखाचा हेतू होत नाही हो. जड पदार्थाला सुखदुःखाचा हेतू होता येत नाही. कारण तो काय असतं, जो जड पदार्थ कुणाच्या हातात जातो त्याच्यावरून त्याची सुखरूपता आणि दुःखरूपता ठरते. तो स्वतः सुखरूप आहे का दुःखरूप आहे हे त्यालाही माहित नाही, इतरांनाही माहित नाही, कुणाला ठरवताही येत नाही. मी उदाहरण साधं देतो. चाकू आहे, चाकू चांगला का वाईट हो? चाकू असतो, चाकू चांगला का वाईट काही सांगता येत नाही. खुनी माणसाच्या हातात गेला तर वाईट, डॉक्टरच्या हातात गेला तर चांगला. खुनी माणसाच्या हातात गेला तर जीव घेतो, डॉक्टरच्या हातात गेला तर जीव वाचतो. चाकू चांगला का वाईट महत्व त्याला नाहीये. चाकू चांगलाही नसतो, वाईटही नसतो.
त्या जडाला हातात घेणार चेतन कोणत्या मनोवृत्तीचं आहे त्याच्यावरून त्या चाकूचा चांगले वाईटपणा ठरतो. अहो प्रपंच जड आहे, चांगला का वाईट? चांगलाही नाही वाईटही नाही. आम्ही केला तर वाईटच आहे, नाथ महाराजांनी केला तर चांगलाच आहे. आजी संसार ज्ञानोबा बोलतात, फक्त त्यांनीच म्हणावं आजी संसार सुफल झाला, त्यांनी म्हणावं अवघेची त्रैलोक्य आनंदाची हातान. आम्हाला विचार संसार दुःख मूळ चौकडे आमचं चालूच आहे, दुःख मूळ दुःख मूळ दुःख मूळ चालूच आहे. अरे त्यांना विचारा ना संसार कसा? ते म्हणतात आजी संसार सुफल झाला गे माय. आमचा संसार सुफल आहे, पण आमच्या करता मात्र यया फळ ना चुंबिता फल ना कुरंबिता. जे काही पंडुसुता ते रुखची. हा 15वा अध्याय ज्ञानोबा बोलतात. फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता. याला फळ नाही फुल नाही. उपडिले कौतिके झाड एरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे. ज्ञानोबा चिंतन करतात प्रपंच जड आहे, आम्हाला सुख देऊ शकत नाही, कारण सुख देणं हा जडाचा धर्म नाही. झालं, थोडं पुढे जातो, विस्तार पुष्कळ होईल. आता ते जडत्व कसं लावायचं, कुठं लावायचं, जडत्व सुखाचा हेतू का होत नाही वगैरे वगैरे, त्याच्या ठिकाणच्या अर्थक्रियाकारित्व शून्यत्वामुळे काय त्याचा विचार करता येईल तो करा. सकाळच्या वेळेला नको ती पीडा नको. हा पुढे चला. दुसरं कारण मी आपल्याला सांगतो, प्रपंच का समाधान देऊ शकत नाही? अरे निर्माणच झाला नाही महाराज. प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. नाथ महाराज 2-2 वेळेला कंठशोष करून सांगतात भागवतामध्ये. अरे नाही झाला बाबा, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. तुकोबाराय बोलतात. भगवंताला विचारा झाला का? नरूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न च दीर्ण च संप्रतिष्ठा. ऐका, न रूपम अस्य इह, याला रूप नाही. तथा उपलभ्यते, काही उपलब्धी नाही. न अंतो न च आदिही न च संप्रतिष्ठा. आदि नाही, अंत नाही, प्रतिष्ठा नाही. काय संसाराला घेऊन बसता? ज्ञानोबा बोलतात वांजेची आलेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पुपा. किती गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. अरे होऊ द्या मग तोडण्याची भाषा करावं. झालाच नाही, अगा जे घडल्याची नाही तयाची वार्ता पुससी. काही काय मिळणार? संसार आणि जी वस्तू निर्माण होत नाही, ऐका, जी वस्तू निर्माण होत नाही त्या वस्तूकडून सुखाची अपेक्षा करणाऱ्या माणसाला त्या वस्तूकडून सुख तर मिळत नाहीच, पण ती वस्तू कल्पित वस्तू दुःखाचं निमित्त झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, उदाहरणानं बोलतो मी आपल्याला. जी वस्तू निर्माणच झाली नाही त्या वस्तूकडून सुखाची अपेक्षा करणं म्हणजे निर्माण न झालेल्या वस्तूकडून दुःखाला आमंत्रण देणं. मी उदाहरण सांगत असतो. नवरा बायको, नवीन लग्न झालं, मुंबईला नोकरी, बायकोला घेऊन गेला. प्रपंच छोटा खोलीतला. मुंबईच्या खोल्या किती मोठ्या असतात, तिसरा माणूस बसत नाही. मी झोपत नाही म्हणत नाही, बसत नाही म्हणत, तिसरा माणूस त्याच्यामध्ये बसू शकत नाही, इतका लहान खोलीतला प्रपंच काय असायचंय. नवीन नवीन लग्न झाले, कामावर जायचा, ती डबा करून द्यायची, संध्याकाळी यायचा, चांगला प्रपंच चालला होता. एके दिवशी रात्री पलंगावर झोपल्यानंतर त्या मुलाच्या, त्या माणसाच्या मनामध्ये असा प्रश्न आला. त्यांनी बायकोला विचारलं. तो म्हणाला, का ग म्हणे, आपलं लग्न झालंय, ही खोली, एवढे कपडे, एवढी भांडी कुंडी, झोपण्याकरता हा पलंग एवढा आपल्याला पुरतो. समजा उद्या मुलगा झाला तर कुठं झोपत? ती शहाणी होती, खेड्यातून गेलेली असल्यामुळे शहाणी होती. शहाणी होती. तिने सांगितलं, काय म्हणता? म्हणाला, आपल्याला एवढं ही जागा पुरते झोपायला, समजा उद्या मुलगा झाला तर. ती शहाणी, ती म्हणाली, असं करा, थोडं पलीकडे सरका. पलीकडे सरकला, मध्ये जागा झाली, इथं झोपल, चिंता करू नका. तो म्हणला, समजा जुळं झालं तर? समजा जुळं झालं तर? ती म्हणाली, अजून सरका. अजून सरकला, मध्ये 2 पोरं झोपतील, चिंता करू नका, एवढ्यात काय लगेच प्रपंचामध्ये भांडणं व्हायला एवढं निमित्त नको, झोपतील 2 पोरं.
तो म्हणला समजा 2 मुलावर मुलगी झाली तर? ती म्हणली अजून सरका. तो अजून सरकायला गेला, धाडकन पलंगावरून खाली पडला, कमरेचं हाड मोडलं, माझा दृष्टांत संपला. मला दवाखान्यात न्यायला फुरसतच नाही त्याला. मर नका, मला काय करायचंय, माझं कीर्तन संपत आलंय, मला तेवढंच बोलू द्या, राहील नाही तर जाईल, काय करायचंय मला त्याचं होत. मला एवढंच आपल्याला सांगायचंय, एक साध्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला झालं ते झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या? ते झालेल्याने दिलं का न झालेल्याने? न झालेले. मग मला सांगा, न झालेली इतकं दुःख देतात. अरे ज्या वस्तूची निर्मितीच झाली नाही त्या वस्तूकडून तुम्ही सुखाची अपेक्षा करणं म्हणजे त्या वस्तूकडून दुःखाची प्राप्ती करून घेणं हो. जे मूल निर्माणच झालं नाही त्याच्याकडून तुम्ही दुःख प्राप्त करून घेता. प्रपंच निर्माणच झाला नाही आणि त्या प्रपंचाला सत्य मानून आपण चालू तर तो प्रपंच आम्हाला सुखाचा अनुभव देईल का सांगा? प्रपंच आमचं गोमट करू शकत नाही. तुकोबारांनी प्रार्थना केली गोमटे ते करा, पण प्रपंच गोमट करू शकत नाही, कारण प्रपंचाला जडत्व आहे. वेदांत दृष्टीने जडत्व आलं की प्रमेयत्व आलं, प्रमेयत्व आलं की परिच्छिन्नत्व आलं, परिच्छिन्नत्व आलं की नश्वरत्व आलं, आणि नश्वरत्व आलं की दुःख रूपत्व आलं. हे सगळं एकाला लागून एक. इंजिन आलं की डबे येतात, तसं एकाला लागून एक हे सगळं येतच राहतं वेदांतामध्ये, नाही का? म्हणून प्रपंच आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण जड आहे. तुकोबारांनी विचार केला, जड आहे ना हा प्रपंच, आम्हाला सुख देणार नाही ना, मग एक काम करा, जो चेतन आहे त्याच्याकडे चला आणि त्याच्याकडे सुखाची मागणी करा. चेतनाकडे चला. मग चेतन कोण आहे? तुकोबारांनी ओळखलं, अरे हा जीव चेतन आहे, त्या जीवाकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे. तुकोबाराय प्रपंचाचा नाद सोडून जीवाकडे आले आणि जीवाला विनंती केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. माझं गोमट कर. कुणाला प्रार्थना? जीवाला. जीव म्हणजे मगाशी बोललो अपूर्णता, जीव अपूर्णता. अरे ज्या गोमटेपणा करता तुकोबाराय जीवाकडे गेले त्या जीवाचं तरी गोमट झालंय का आतापर्यंत? मग ज्याचं स्वतःच कधी गोमट झालं नाही तो दुसऱ्याला काय गोमट देईल? काय गोमट करेल दुसऱ्याचं? चालत नाही. गोमट्याची अपेक्षा करणारा जर अपूर्ण आहे तर ज्या जीवाकडे तुकोबाराय गेले तो जीव काही पूर्ण आहे काय? तो अपूर्णच आहे ना महाराज, अपूर्णच आहे. ममै वांशो जीव लोके आपण बोललो ना, ठेवीत हा पायी जीव, जीव मुळातच थोडा आहे, अंश नाही का? जीव अंश रूपच आहे हो. तो काय आम्हाला समाधान देईल? आमच्या आता आपण मराठवाड्यातली मंडळी आहोत, आपल्याकडे एक म्हण आहे, आठवतं का तुम्हाला? बघा, महाशिवरात्र जर कार्तिकी वारीच्या घरी गेली एकादशीच्या तर कोण कुणाचं पोट भरलं? महाशिवरात्र कार्तिकी एकादशीकडे गेली आणि तिने सांगितलं जेवायचंय तर कोण कुणाचं पोट भरलं? अरे ही उपाशी ती उपाशी, हाही जीव आणि तोही जीव. काय कोण कुणाला समाधान देणार आणि कोण कुणाला तृप्त करणार आणि कोण कुणाचं गोमट करणार? चालत नाही ना महाराज, होत नाही ना. मी साधा प्रश्न विचारतो ना, 2 थेंब पाण्याचे एकत्रित आले तर एक समुद्र बनतो का? 2 थेंब 2 अंश एकत्र आले तर एक अंशी बनतो का? 2 वाट्या पाण्याच्या एकत्रित केल्या तर एक तळ होतं का? 2 तांबे एकत्रित केले तर एक सरोवर होतं का? 2 घागरी एकत्रित केल्या तर एक समुद्र बनतो का? नाही महाराज, अंशी हा असा बनत नाही. अंशी पासून अंश असतो, अंशापासून अंशी बनत नसतो वेदांतामध्ये, नाही का? जीव काय तृप्त करेल? अरे हाच स्वतः दुःखी आहे, तो काय समाधान देईल? तो चेतन आहे परंतु अपूर्ण आहे. आता म्हणून थोडं वेगात चलतो. प्रपंच आम्हाला समाधान देऊ शकत नाही कारण जड आहे. जीव चेतन आहे पण अपूर्ण आहे. मग तुकोबाराय विचार करतात, नुसता जडही सुखाचं निमित्त होत नाही, नुसता चेतनही सुखाचं निमित्त होत नाही, मग काय करावं लागेल? असं स्थान शोधलं पाहिजे की चेतनही असलं पाहिजे आणि पूर्णही असलं पाहिजे. चेतन आणि पूर्णता या 2 गोष्टी जिथं एका केंद्रात येतील ते स्थान शोधा. आणि चेतनही आहे आणि पूर्णही आहे असा एकच आहे, तो म्हणजे देव. परमात्मा चेतनही आहे, परमात्मा पूर्णही आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. इतका परिपूर्ण.
वार्षीय वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तसा परमात्मा नित्य आनंद रूप, नित्य सद्रूप, नित्य चिद्रूप. बस त्या परमात्म्याकडे गेलं पाहिजे. कारण परमात्मा आम्हाला सुख देऊ शकतो का? तो चेतनही आहे आणि परिपूर्णही आहे. म्हणून तुकोबराय देवाकडे गेले आणि देवाला प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता परमात्म्या देवाकडे जाऊन सुख मिळेल, नक्की मिळेल. तुकोबरायांचाच प्रमाण, आपुला तो एक देव करुणी घ्या. करुणी घ्यावा तेणे विण जीवा. सुगारे देवाशिवाय कोण सुख देऊ शकत नाही जीवाला. ऐका, भाषा माझी न पटणारी आहे पण बोलतो. तुकोबाराय देवाकडे गेले, म्हणाले हात जोडून गोमटे ते करा माझे. सांगू, देव सुद्धा आपल्याला सुख देऊ शकत नाही. माझी भाषा पटणार नाही, मान्यच आहे मला. देऊ शकत नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, असू द्या. आत्ता संगती लावतच नाही त्याची. एकच वाक्य सांगतो, आपला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख नव्हे. गोष्ट खरीच आहे, पण अडचण कुठे सांगू का? देव जे सुख देतोय ते आम्हाला नकोय, आम्हाला जे सुख पाहिजे ते देव देत नाही. संगती लागायची कशी? देव मोक्ष वाटायला बसला, आम्हाला मोक्ष नकोच आहे, आणि आम्हाला विषयाचं सुख पाहिजे, देव देत नाही, कारण तो प्रारब्धाचा परिणाम आहे. अन्नमान धन हेतो प्रारब्धाधीन, ते प्रारब्धाने मिळणार आहे. देव जे सुख देतो ते आम्हाला नकोय. मोक्ष घ्या, मोक्ष नको, मोक्ष नको, मोक्ष फिक्शन नाही. काय करायचं? ज्ञानेश्वरी गाथा, एकादशीन वाऱ्यान. मी एकाला सहज विचारलो का ज्ञानेश्वरी वाचली का? तोंडला आपण असल्या भानगडीतच पडलो नाही कधी. मला त्या दिवशी कळलं महाराज रोज आपण करतो ती भानगड. मला ठाऊक नव्हतं ही भानगड. नको नको, मोक्ष कुणाला पाहिजे? अरे देव आम्हाला सुख देऊ शकत नाही. सांगू मी आपल्याला त्याचं कारण, तात्विक कारण सांगतो, एक दोन वाक्यात. थोडा वेळ द्या. त्याचं कारण इतकंच आहे, साधी गोष्ट विचारात घ्या. देव आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण देव आम्हाला वेगळं पाहतच नाही, तर सुख देईल कसा? अरे परमात्म्याच्या ठिकाणी जर स्वभिन्नता असती तर त्याला परमात्मा कोण म्हणेल? त्याच्या व्यापकत्वात बाधा येणार नाही का जर तो आम्हाला वेगळं समजेल तर? देव आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण तो एक आहे, आणि एक जर एक असेल तर त्याला दुसऱ्याला काही देता येत नाही, कारण दुसरं त्याच्या दृष्टीने कल्पित आहे. ब्रह्मभिन्न पदार्थाचं अस्तित्व वेदांत स्वीकारत नाही महाराज. त्याचा बोध स्वीकारत नाही, त्याचं अस्तित्व स्वीकारत नाही, त्याची सत्ता स्वीकारत नाही. तात्विक कारण सांगतो, साधं कारण आपल्या भाषेमध्ये बोलतो. खूप कारण आहेत, पण साधं कारण सांग. परमात्मा आम्हाला सुख देऊ शकत नाही. कारण सांगू साधं, कारण आमचा अजून देवाला पत्ताच नाही. हे कोण आहेत हेच माहित नाही. असं कसं होईल? अरे त्यांनी विश्व निर्माण केलं आणि त्याला माहित नाही हे काय ते. आपला देवाला पत्ता नाही. मी स्पष्ट बोलतो आपल्याला, मी प्रमाण देतो. परमात्मा अवतार धारण करताना काय कोणत्या कारणाने धारण करतो? चौथा अध्याय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. बरोबर तुकोबारायांची भाषा, भगवंताची भाषा बरोबर जोडून चालली. परमात्म्याचा अवतार कशा करता होतो? दुष्टांना मारण्याकरता आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरता.
म्हणजे भगवान आले तर सज्जना करता येतील, नाहीतर दुर्जना करता येतील. आले तर रावणा करता येतील, नाहीतर मारुतीराय करता येतील. आले तर प्रल्हादा करता येतील, नाहीतर हिरण्यकश्यपू करता येतील. आले तर राधे करता येतील, नाहीतर कंसा करता येतील. आले तर शूर्पणखे करता येतील, नाहीतर उद्धवा करता येतील. म्हणजे एकतर भक्ता करता येतील, सज्जना करता येतील, नाहीतर दुर्जना करता. बरोबर? आपण सज्जन का दुर्जन? साधा प्रश्न आहे हो. आपण सज्जन का दुर्जन? धाडस करा ना काहीतरी. होत नाही, धाडस होत नाही. अडचण सांगू? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. याच्यामध्ये आपण अडकलो. बरोबर आहे? सज्जन कोण? हातवर करा बरं. कीर्तनकारा सकट. काय धाडस कुणाचं नाही ना. आमचं आम्हाला ठाऊक आहे ना, आम्ही कसं सज्जन म्हणून घ्यावं. टेबला खालून किती पाणी वाहून गेलंय आमचं आम्हाला माहिती आहे ना. आम्ही कसे वागलो, कुठं वागलो, काय वागलो, किती चूक, किती बरोबर, देवाला माहिती, आम्हाला माहिती. आमचं आम्हाला ठाऊक आहे. काय सज्जन म्हणून घ्यायचं धाडस आहे आमच्यामध्ये? बरं, दुर्जन कोण आहे? हातवर करा. ते नाही. दुर्जन असतो तर कीर्तनाला आलो असतो काय? दुर्जन असतो तर आळंदी पंढरपूरची वारी केली असती काय? दुर्जन असतो तर गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली असती काय? दुर्जन असतो तर एकादशीचं व्रत केलं असतं काय? नाही ना. आम्ही तुळशीची माळ धारण करतो, आम्ही सज्जन आहोत. आम्ही एकादशी करतो, आम्ही सज्जन आहोत. आम्ही वारी करतो, आम्ही सज्जन आहोत. आम्ही वारी करतो म्हणून जर आम्ही सज्जन असू, तर त्याच वारीला जाताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो. हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण? कुठून? निदान वारकऱ्यांनी तरी. मला काही गाथा पाठ नाही महाराज, मला काही ज्ञानेश्वरी पाठ नाही, संतांचे अभंग वाङ्मय मला काही मुखोद्गत नाही. परंतु असा काही अभंग आहे का महाराज की अर्ध्या तिकिटात वारीला आल्याशिवाय देव दर्शनच देत नाही? काय तुकोबारायांचं काही प्रमाण? खोटं वागून आल्या तरच देवाची कृपा होते अशी काही ओवी आहे का कुठं? कशा करता खोटं? आम्ही सज्जन का दुर्जन? आम्ही दोन्ही नाही हो. मग आम्ही सज्जनही नाही दुर्जनही तर देवाला आमचा पत्ताच नाही. आणि अजून देवाला आम्ही ठाऊकच नाही तर देव सुख देईल कुणाला? कुणाला देईल? आम्हाला परमात्मा सुख देऊ शकत नाही. मग तुकोबारा विचार करतात, हा देव असूनही आम्हाला सुख देत नाही, आता राहिलं काय? प्रपंचाकडे गेले, गोमटे ते करा माझे, करू शकत नाही कारण जडत्व आहे. चेतनत्व पाहिजे म्हणून जीवाकडे आले, गोमटे ते करा माझे, करू शकत नाही कारण अपूर्णत्व आहे. चेतनत्व आणि पूर्णत्व आहे म्हणून देवाकडे आले, गोमटे ते करा माझे, पण करू शकत नाही कारण आमची कल्पना नाही, आमच्याबद्दल तळमळ नाही. मग तुकोबारायांनी 3 पद्धतीनं विचार केला. चेतनत्व असावं, परिपूर्णत्व असावं आणि आमच्या हिताची तळमळ असावी, तरच तिथं आपलं गोमटं होऊ शकतं. म्हणून सगळीकडे फिरून आलेले तुकोबाराय शेवटी ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या, नाथ महाराजांच्या समोर उभे राहिले आणि हात जोडून प्रार्थना केली. आता तुम्ही
संतांसमोर उभं राहता. आता शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, तेवढाच विचार आहे. आता शब्दाला स्वतंत्र अर्थ तुकोबारायांनी दिला. व्याख्येच्या भाषेत बसवायचं झालं, जेव्हा कुठेही आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि फक्त एकाच ठिकाणी आशेचा किरण दिसतो, तिथं आता शब्दाची योजना केली जाते. मनुष्य म्हणतो सगळीकडे फिरून आलो बाबा, मित्राकडे जातो म्हणतो, नातेवाईकांकडे गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, सगळीकडे कंपनीत गेलो, बँकेकडे गेलो, कुठूनच कर्ज मिळत नाही. आता फक्त तुझी अपेक्षा आहे, तूच फक्त आता हे करू शकतो. जिथं आपल्या सर्व आकांक्षा निवृत्त होऊन जातात आणि फक्त एकच ठिकाण शिल्लक राहतं, तिथं आता शब्दाची योजना केली जाते. तुकोबाराय आता शब्दाला नवीन अर्थ देतात, नवीन आयाम देतात. आता म्हणजे देव नाही, जीव नाही, प्रपंच नाही, आता फक्त तुम्ही कृपावंत. फक्त शब्द माझा आहे बरं, तुकोबारायांचा नाही. आता फक्त तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आपल्या जीवनाचं गोमट होईल तर ते फक्त आणि फक्त संत महात्मेच करू शकतात. किंवा थोडं उलट बोलतो, वेगळं बोलतो, देवही गोमट करू शकत नाही म्हटलं की लोकांना वाईट वाटतं, म्हणून त्याचा समन्वय साध्या शब्दामध्ये करतो. देवाच्या रूपामध्ये देव गोमट करू शकत नाही, त्याला संतांच्या रूपात यावं लागतं तर तो गोमट करतो. विठोबा रखुमाई म्हणून आहे धन्यवाद. परंपरेच्या नियमाला बाधा आणून तुम्ही चाल देत नाही तरी मी त्याला धन्यवाद म्हणतो. कुठं संप्रदाय चाललाय बघा. पण काय करू, वेळ कमी आहे, थोडं बोलायचंय, अजून थोडं बोलतो. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुकोबाराय माझं गोमट करा अशी अपेक्षा संतांच्या समोर व्यक्त करतात. गोमट करा असं तुकोबाराय म्हणतात, गोष्ट खरी, पण गोमट म्हणजे काय करा याची व्याख्या या अभंगामध्ये तुकोबारायांनी केली नाही. कारण गोमटेपणाच्या कल्पना व्यक्तिगणिक वेगवेगळ्या असतात. मला जे गोमट वाटतं ते तुम्हाला वाटावंच असं नाही ना. तुम्हाला ज्याच्यामध्ये गोमट वाटतं त्याच्यामध्ये मला वाटावं असा नियम नाही ना. व्यक्ती सापेक्षत्वानं, देश सापेक्षत्वानं, काल सापेक्षत्वानं गोमटेपणाच्या कल्पना माणसाच्या बदलत जातात. कारण ती मुळातच सापेक्ष संकल्पना आहे जीवाच्या दृष्टीने. दरिद्री माणसाला कशात गोमट वाटेल? पैसा मिळण्यामध्ये. आजारी माणसाला गोमट कशात वाटेल? औषध मिळण्यामध्ये. थंडीनं कुडकुडणाऱ्या माणसाला गोमट कशात वाटेल? पांघरूण मिळण्यामध्ये. असं आहे की नाही? भुकेल्या माणसाला गोमट कशात वाटेल? अन्न मिळण्यामध्ये. तहानेल्या माणसाला अन्न दिलं तर गोमट वाटेल का? नाही, त्याला पाणीच पाहिजे. प्रत्येकाच्या गोमटेपणाची कल्पना वेगळी, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आणि त्या परिस्थितीमध्ये त्या बुद्धीनं, प्राप्त होणाऱ्या बुद्धीनं, त्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये त्याच्या गोमटेपणाच्या कल्पनाही वेगवेगळ्या. असं आहे ना. मग गोमट म्हणजे नेमकं तुम्हाला काय पाहिजे सांगा ना. गोमट करा, गोमट करा. अरे पण म्हणजे काय? तुम्हाला संपत्ती पाहिजे का? तुम्हाला आयुष्य पाहिजे?
का तुम्हाला सत्ता पाहिजे, का तुम्हाला संतती पाहिजे, का तुम्हाला नित्यत्व पाहिजे, काय पाहिजे काय तुम्हाला, म्हणून तुम्ही गोमट करा म्हणता. प्रत्येकाच्या गोमटेपणाच्या कल्पना वेगळ्या असतील, तर मी जेव्हा गोमट करा असं म्हणतो तेव्हा माझ्या कल्पना मला समोरच्या समोर मांडल्या पाहिजेत, तर मला गोमट मागायचा अधिकार राहतो. नाही तर माझं गोमट करा, अरे करा काय, काहीच माहित नाही. मग गोमट म्हणजे नेमकं काय, या अभंगामध्ये तुकोबारायांनी व्याख्या सांगितली नाही. मग ते ठरवायचं कसं, प्रश्न आहे. थोडक्या शब्दात उत्तर देतो. त्याचं 2 उत्तर आहेत माझ्याकडे. एक शास्त्रीय आहे आणि एक भक्तिशास्त्रीय आहे असं म्हणू आपण. एक वेदांताचं आहे, तत्वज्ञानाचं आहे, एक भक्तिशास्त्राचं उत्तर आहे असं म्हणू. सोपं. शब्दाचा अर्थ कसा करावा याच्याकरता व्याकरण शास्त्रामध्ये वेगवेगळे प्रयोग आहेत. त्याच्या काही विशिष्ट अशा पद्धती आहेत, त्याच्या प्रक्रिया आहेत. कुठल्याही शब्दाचा कोणताही अर्थ करून चालत नाही. बऱ्याच वेळेला शब्द एक असतो परंतु अर्थामध्ये भेद नसतो, विरुद्धता असते. एखादा मुलगा शाळेत पहिला आला, आईकडे जातो, गुणपत्रिका दाखवतो, आई वर्गात पहिला आलो, 100% मार्क मिळाले, 100%. आई त्याला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवते, बक्षीस देते. शहाणा आहे माझं बाळ, शहाणा आहे माझा बाळ, शहाणा आहे. डोक्यावरून हात फिरवते. सायकल मिळाला होताच, हे बघ सायकल देते, हे देते, ते देते, नवीन कपडे देते. वर्गात पहिला आला, वर्गात पहिला. थोड्या वेळेला वडील येतात ऑफिसमध्ये. कशा करता एवढे लाड, सायकल काय, कपडे काय, खेळण्या काय, अमुक काय, तमुक काय, कशा करता. वर्गात पहिला आला, पहिला आला, मी त्याला म्हणाले होते पहिला आल्यानंतर अमुक देईन म्हणून, म्हणून हे दिलंय सगळं. बाप रागावतो, म्हणतो एवढ्या लहान वयामध्ये पहिला आला तर काय झालं, अरे बुद्धी चांगली असते, आत्तापासून तू असं लाडावून ठेवलेस तर पुढच्या प्रत्येक परीक्षेमध्ये काहीतरी मागेल तो, मागितल्याशिवाय अभ्यास करणार नाही. कशाला त्याला वाईट सवय लावून ठेवतेस, असं काही करू नको, लाडावून ठेवू नको, तुला तुझ्या लाडाने बिघडला तो. तर ती जी आई असते ती तिच्या नवऱ्यालाही म्हणते, हा सांगताय तुम्ही शहाणेत. मुलगा पहिला आला तर मुलाला काय म्हणाली, शहाणा आहे. आणि नवऱ्याने सांगितलं तर नवऱ्याला काय म्हणाली, शहाणा आहे. दोन्ही शहाणा शब्दाचा अर्थ एकच का, दोन्ही शहाणा शब्दाचा अर्थ एकच काय नाही. मुलाला जेव्हा शहाणा म्हणते तेव्हा त्याचा अर्थ होतो हुशार, आणि नवऱ्याला जेव्हा शहाणा म्हणते तेव्हा त्याचा अर्थ होतो, सांगा ना, अनुभव सांगा ना, काय बिघडलं काय त्याच्यामध्ये, तेव्हा त्याचा अर्थ होत असतो मूर्ख, आहे का नाही. एकच शहाणा शब्द असतो, पण शब्दाचा अर्थ करताना परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून कसा अर्थ करावा हे आम्हाला व्याकरण शिकवतं. ब्रह्मसूत्राच्या पहिल्याच अध्यायामध्ये याचं चिंतन आहे. भाऊनी सांगितलं होतं, आपल्याला आठवतही असेल. ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायाचे 4 पाद आहेत. 1-2 वाक्यात बोलू का, 1-2 वाक्यात सांग. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ कसा करावा, पहिल्या अध्यायाचा पहिला पाद. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ कसा करावा, पहिल्या अध्यायाचा 2रा पाद. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ कसा करावा, पहिल्या अध्यायाचा 3रा आणि 4था पाद. सांगतो. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द बघा, अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द आणि प्रकरण बघा, आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना शब्द, प्रकरण आणि मागचा पुढचा संदर्भ बघा, तर शब्दाचा अर्थ कळतो, नाही तर कळत नाही. उदाहरण उपनिषदातली देत नाही, गाथ्यातली देतो. काही ठिकाणी तुकोबारायांनी सरळ भाषेमध्ये मागणं मागितलंय, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, पण हेच द्या, तुझा विसर न व्हावा. बस आम्हाला न लगे मुक्ती धन संपदा काही नको, संत संग आम्हाला दुसरं काही नको, एवढंच पाहिजे. तुझा विसर न, स्पष्ट ना अर्थ. शब्द बघा, अर्थ कळत जातो आपल्याला. काही त्याची लक्षणा करायचं कारण नाही, त्याच्यामध्ये काही व्यंजना करायचं कारण नाही. जसे शब्द तुकोबारायांच्या मुखातून प्रकट झाले तसे अभिधा शक्तीनं त्या शब्दांचा वाच्यार्थ लक्षात घेऊन अर्थ करा, मोकळं होऊन जातं. काहीच आडायचं कारणच नाही तुकोबारायांच्या शब्दामध्ये.
स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द बघा. काही मागण्या तुकोबारायांच्या अशा आहेत की तिथं अस्पष्टता आहे, नेमकं काय कळतच नाही. आता प्रमाण म्हणत नाही, नुसतं सांगतो. नाटाचे अभंग पहा. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. तुकोबाराय म्हणतात देवा आता तुला जे करायचंय ते कर. तारायचं तर तार, नाही तर मार. काय करू सांगा ना नेमकं. तारू का मारू? तारायचं तर तार, नाही तर मार. जवळ धरायचं तर जवळ धर, नाही तर दूर धर. संसारात घालायचं तर घाल, नाही तर नको घालू. सगळी अस्पष्टता हो. काय नेमकं करायचं कळत नाही. शब्द बघा, शब्दाबरोबर त्याचं प्रकरण बघा. आणि प्रस्तुत अभंगामध्ये गोमटे ते करा माझे संदिग्धता, शब्द बघा, प्रकरण बघा आणि मागचे पुढचे संदर्भ बघा तर गोमट शब्दाचा अर्थ लागतो. विठ्ठला विठ्ठला काय असतं शब्दाची स्पष्टता, त्या स्पष्टतेतून शब्दाचा प्रकट होणारा भाव, याच्याने जरी वाक्याची अर्थसंगती लागत असली तरी बऱ्याच वेळेला प्रकरण आणि मागचे पुढचे संदर्भ बघून शब्दाची अनुपस्थिती सुद्धा शब्दाचा भाव प्रकट करत असते. नियम आहेत व्याकरणाचे. मी त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो आपल्याला, अगदी सोपं साधं. एक मनुष्य होता, भूक लागली, रस्त्यानं चालला होता, भूक लागली, खिशात पैसे होते, हॉटेल दिसलं, हॉटेलमध्ये गेला, बसला, काय खायचं होतं ते खाल्लं. आता खाणं झाल्यावर काय असतं हॉटेलमध्ये, पैसे द्यायचे, निघून यायचं, एवढंच असतं की नाही. खाणं वगैरे सगळं झालं. तिथून उठताना त्यांनी काय केलं, ज्या ताटामध्ये खाल्लं होतं, जेवला होता, त्याच्यातले 2 चमचे घेतले आणि खिशात ठेवले. चमचे आता असते लोकांना सवय, त्याला काय करावं असते. त्यांना चोर म्हणायचं नाही, एवढंच. चोर म्हणलं की राग येतो, चोर म्हणायचं नाही, ते सवय असते, ते त्यांची चूक नाही त्याच्यामध्ये. ते बिचारे जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात, चोर नाही, स्मरण, आठवण. महाराज आम्ही सप्त्याला आलो होतो, कसं काय, हा काय टाळ, स्मरण, स्मरण, एवढा मोठा सप्ताह तुम्ही केला, आम्हाला स्मरण नको, काही काहीतरी स्मरण पाहिजे ना आमच्या घरामध्ये, आम्ही सप्त्याला आल्याच. एखादी मला सांगितलं महाराज कीर्तन आलं होतं, म्हटलं कसं काय, ही काय तुमची चप्पल माझ्या पायात. स्मरण, स्मरण, चोर नाही, स्मरण, सवय असते. आता त्याला काय करा, ठीक आहे. 2 चमचे उचलले, खिशात ठेवले. नेमकं मालकाने बघितलं, मालक जवळ आला हॉटेलचा, तो लाज वाटत नाही, सुशिक्षित दिसता, सुटाबुटात दिसता, चमचे चोरता लाज वाटत नाही. तो म्हणलं चोरले नाही, डोळ्या देखत घेतले. तो म्हणलं अरे डोळ्या देखत घेतले म्हणजे कशा करता, चमचा आहे, आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. चमच्याची म्हणजे क्षेत्र 2च, एक हॉटेल आणि दुसरं राजकारण. इथं 2च ठिकाणी चमच्यांची उपयुक्तता, बाकी तशा अर्थाने चमचे फार चालत नाही का. पण तो म्हणाला अरे आम्हाला नित्य लागणारी वस्तू आणि तुम्ही असे घेऊन गेलात तर हॉटेलचं दिवाळं निघाल आमच्या. असे चमचे तुम्ही कसे घेऊन जाता, काय ते चालणार नाही, चमचे ठेवा ताटात. तो म्हणला नाही नाही मी घेतलेत, खिशात ठेवले. तो म्हणलं पण कशा करता माझ्या आमच्या हॉटेलमधले चमचे घेऊन जाता, भांडण झालं. तो म्हणलं नेता कशा करता, आमची परवानगी आहे का नाही हा नंतरचा प्रश्न, आमच्या हॉटेलमधले चमचे चोरता कशामुळे. तो म्हणला मला बोलायचं काय कारण आहे, तुम्ही डॉक्टरला विचारा. तो म्हणला डॉक्टरचा काय संबंध, तुम्ही आला हॉटेलमध्ये जेवला, जाताना 2 चमचे खिशात ठेवता आणि कशा करता म्हणलं तर डॉक्टरला विचारा, डॉक्टरचा काय संबंध. त्यांनी खिशातून बाटली काढली, त्याच्यावर डॉक्टरनी लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. जेवणानंतर 2 चमचे घेणे, काय घेणे, कुठं लिहिलंय, कुठं लिहिलंय. मागचे पुढचे संदर्भ आणि प्रकरण बघा, शब्दाची अनुपस्थिती सुद्धा शब्दाचा भाव निर्माण करत असते. ऐका, तुकोबाराय आमचं गोमट करा म्हणतात. अरे गोमट म्हणजे करू काय सांगा ना, कसा अर्थ करणार तुम्ही. संदर्भ बघा, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी, अंतःकरणातल्या चिदचित ग्रंथीचा भेद झाल्यानंतरही पायाला मिठी द्यायची असेल
तर मग हे सगळं ज्ञान झाल्यानंतरही तुमच्यासारखं आमच्या मुखात नित्य नाम राहावं हेच आमच्या दृष्टीने गोमट आहे, तेवढं माझं गोमट करा. वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे. अरे आमचं अंतःकरण तुमच्या समोर मोकळं करून झालंय. अंतःकरणामध्ये विकल्प राहिलेला नाही. विकल्प रहित अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान द्या, तेच आमचं गोमट आहे. गोमटे ते करा माझे. नाही तर तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही जीवलग आहात, तुम्ही कृपावंत आहात, माझं गोमट करा. आता तुम्ही दयावंत, साधू, संत असं नाही ना शब्द वापरला. आता तुम्ही दयावंत म्हणत नाहीत ना. म्हटलं असतं तर बिघडलं नसतं ना, पण म्हणत नाहीत ना. तुकोबारायांनी काय म्हणायला पाहिजे होतं हे सांगण्याकरता देव सुद्धा त्यांच्यापेक्षा शहाणा नाही. मी स्पष्ट बोलतो, हा लक्षात ठेवा. तुकोबारायांनी काय म्हणायला पाहिजे होतं हे देव सुद्धा सांगू शकत नाही. तुकोबाराय काय म्हणाले आहेत याचा अर्थ आहे त्या शब्दातून देवालाही करावा लागेल. त्यांच्या शब्दात परिवर्तन करण्याचा अधिकार नाही कुणाचा. तुकोबाराय बोलले बोलले, बस संपलं. रामोद्वीर नाभिभाषते, तुका रामोद्वीर नाभिभाषते. रामायणामध्ये रामचंद्र प्रभू म्हणतात, राम दोनदा बोलत नसतो, रामोद्वीर नाभिभाषते. रामाच्या मुखातून एकदा बाहेर पडलं, दोनदा बोलत नाही. तसं राम जर दोनदा बोलत नसेल तर आमचे तुकाराम महाराज सुद्धा दोनदा बोलत नाही. बस एकदा बोलले. आता तुम्ही कृपावंत शब्दाचा अर्थ करून संगती लावा, चालेल, पण कृपावंतच दयावंत म्हणायला पाहिजे होतं. तू शहाणपणा दाखवू नको. हो, संतांच्या चुका काढायचा अधिकार जगात कुणाला आहे आणि का काढाव्यात? एकाने मला सांगितलं, महाराज ज्ञानोबारायांचं चुकलं, जरा फार लवकर समाधी घेतली हो. मी म्हटलं बरोबर, चुकलं, तुला विचारून घ्यायला पाहिजे होती. चुकलं जरा त्यांचं, आता काय करता त्याला? हा शहाणा कोण सांगणार त्यांनी कधी समाधी घ्यायची ते? कृपा आणि दया या शब्दामध्ये अंतर आहे हो. जरी शब्द जागेवर बसत असला तरी अंतर आहे. एक वाक्यात बोलतो, अनुकूलतेची प्राप्ती होणं याला कृपा म्हणतात आणि प्रतिकूलतेच्या निवृत्तीला दया म्हणतात. असा फरक आहे. आता भागवत आपण ऐकताच आहात. अंबरीशाचं चरित्र व्हायचंय का? झालं, व्हायचंय. अंबरीशाचं चरित्र पहा. अंबरीशावर भगवंतानी दाखवली ती कृपा आहे आणि दुर्वासांवर केली ती दया आहे. हा फरक आहे दोन्हीमध्ये, हा दोन्हीत फरक आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कृपावंत आहात. कृपावंत आहात म्हणजे आमच्या जीवनातल्या प्रतिकूलतेची निवृत्ती करू नका, आमच्या जीवनामध्ये अनुकूलता निर्माण करा. ती पारमार्थाच्या संबंधाने असेल, ती साधनेच्या संबंधाने असेल, ती साध्य विचाराच्या संबंधाने असेल, अथवा कोणत्याही संबंधाने असेल, आमच्या जीवनामध्ये अनुकूलता निर्माण करा, हेच आमचं गोमट आहे. तसाच साधू शब्दाचा अर्थ, तसाच संत शब्दाचा अर्थ. आता हे सगळं सांगत बसायला वेळ नाही माझ्याकडे. साधू शब्द हा सामर्थ्याचा वाचक आहे आणि संत शब्द हा सत्तेचा वाचक आहे. जरी ते एका अर्थाने धातू एकच आहे दोन्हीमध्ये. असभुवी शब्दात धातूला शत्रू प्रत्यय लागून साधू आणि संत दोन्ही असं शब्द, धातूतून ते दोन्ही शब्द बनतात, मान्यच आहे, ते सोडूनच द्या. परंतु ते तसे बनत असले, धातू जरी एक असला तरी भावभेद असतो शब्दाच्या अर्थात. सामर्थ्य शब्द, साधू शब्द सामर्थ्य वाचक आहे, संत शब्द सत्तेचा वाचक आहे. असा दोन्हीमध्ये फरक आहे. नाथ महाराजांनी तो फरक सांगितला एका चरणामध्ये. नाथ महाराजांचा अभंग आहे, संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती. तिथं धर्मा लागी येतात ते संत आहेत आणि धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्ण. रक्षण करायचं असेल तर साधू लागतो आणि स्थापना करायची असेल तर संत लागतात. संत शब्द सत्तेचा वाचक आहे आणि साधू शब्द सामर्थ्याचा वाचक आहे. आम्हाला सत्ता द्या, आम्हाला सामर्थ्य द्या, हेच आम्हाला गोमट आहे. म्हणून गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. बस, हे झालं तत्वज्ञानाच्या अंगानं. भक्तिशास्त्राच्या अंगानं गोमट करा म्हणजे नेमकं काय करा? गोमट करा म्हणजे नेमकं काय करा? भक्तीच्या अंगानं विचार करायचा झाला तर तुम्ही संतांसमोर उभं राहताय, हात जोडताय आणि प्रार्थना करताय, गोमटे ते करा. गोमट करा म्हणजे काय करा? त्याचा सरळ अर्थ सांगतो. जेव्हा संतांसमोर उभं राहून गोमट करा असं म्हणायची वेळ येते, तेव्हा गोमट म्हणजे काय हा अर्थ करायचा आपल्याला अधिकार राहत नाही. ते गोमट म्हणजे काय ते सुद्धा त्यांनीच ठरवायचं असतं, आम्ही ठरवून चालत नाही. गोमट करा, तुम्ही जे कराल त्याच्यात आमचं गोमट आहे. हो, आम्ही म्हणू त्याच्यात आमचं गोमट नाही, तुम्ही जे कराल त्याच्यात आमचं गोमट आहे.
मत्समः पातकी नास्ती पापघ्नित्वम समानही एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. जसं आमच्या बाबतीत योग्य असेल तसं तुम्ही करा. योग्य काय आहे तेही तुम्हीच ठरवा. कारण आमच्या बुद्धीनं आम्ही केलेल्या गोमटेपणाच्या कल्पना त्याच्यापेक्षा संतांनी केलेल्या गोमटेपणाच्या व्याख्या कितीतरी पटीनं लक्षावधी पटीनं व्यापक असतात. साधं वाक्य सांगतो मी. एक लक्षात घ्या, आपण आपल्याला तेवढे ओळखत नाही जेवढे ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला ओळखतात. लक्षात ठेवा. मी मला तेवढा ओळखत नाही जेवढे तुकोबाराय मला ओळखतात. आम्ही आमच्याबद्दलच्या कल्पना करून घेतल्या. मी म्हणजे पंडित, मी म्हणजे अमुक, मी म्हणजे विद्वान, मी म्हणजे वेदांताचा अभ्यासक, मी म्हणजे अमुक, मी म्हणजे महाराज, मी म्हणजे हभप, मी म्हणजे परमपूज्य. ठरवून घेतलं हो आम्ही. मी म्हणजे BA LLB, मी म्हणजे वकील, मी म्हणजे डॉक्टर, मी म्हणजे इंजिनियर, मी व्यावसायिक, मी नोकरी, मला 4 लाखाचं पॅकेज आहे, मला 15 लाखाचं. आम्ही ठरवून घेतलंय आम्ही कोण. आम्हाला तेवढे ओळखत नाही महाराज जेवढे तुकोबाराय आम्हाला ओळखून आहेत. म्हणून त्यांना म्हणावं लागतं, किती सांगो तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. हे त्यांनी आम्हाला ओळख नाही. आम्हाला या अर्थाने कधीच ओळखलं नाही हो. म्हणून त्यांच्या शब्दाला मूल्य आहे. त्यांना करू द्या ना गोमटेपणाची व्याख्या काय करायची ते. त्यांनी केली तर जास्त व्यापक. मी एक छोटासा दृष्टांत देतो आणि थांबतो. लांबवण्याचं कारण नाही, दृष्टांतानं सोपं होतं. आपल्याकडे काय आहे, वेगवेगळ्या ऋतूमध्ये फळं विकणारे लोक आहेत. तर खेड्यामध्ये बायका येतात टोपलं घेऊन. आंब्याच्या दिवसात आंबे, जांभळाच्या दिवसात जांभळं, आवळ्याच्या दिवसात आवळे, बोराच्या दिवसात बोर, चिंचेच्या दिवसात चिंच, हे सगळं घेऊन येतात. कैऱ्या, त्या हंगामातली ती जी फळं असतात डोक्यावर घ्यायचं, गल्लीतून विकायचं. आपल्याकडे पद्धतच आहे. हे मॉल फिल आता झाले ते शहरात. खेड्यामध्ये अजूनही बायका येतात टोप. एक बोरं विकणारी बाई एका गल्लीमध्ये गेली. परिचित घर, नेहमीच जात होती त्या गल्लीमध्ये. गल्लीतली घरं परिचित. एका घरी गेली, बसली. त्या घरातल्या बाईने स्वागत केलं. ये फार दिवसांनी आलीस, बस. उन्हाच्या वेळेला कशाला फिरतेस ग, केवढं ऊन तापलंय, बस, पाणी पे. पाणी वगैरे दिलं. सगळं काय चाललंय, बरं आहे का, मुलीचं लग्न झालं, मुलाला लागली नोकरी, झालं सगळं, झालं सगळं झालं व्यवस्थित. त्या दोघींच्या गप्पा चालू. तिने विचारलं, काय आणलं आज विकायला. ते म्हणले, बघा ना गोड बोरं येतं, फार छान बोरं मिळाली म्हणून आधी तुमच्याकडे आले, बघा फडकं काढ, बघा बोर. दोघींचं काय भाव लावला, दोघींचं बोलणं चाललं. तेवढ्यात त्या घरातल्या बाईचा एक छोटा मुलगा 5-6 वर्षाचा खेळत खेळत तिथं आला. आल्यानंतर तिने बघितलं, अरे राजू एवढा मोठा झाला, अरे बाळा ये ये हे बघ तुझ्याकरता काय आणलं, बोरं आणली, हे बघ टोपलं भरून बोरं आहेत, घे बोरं. पोरग हुशार. पोरग म्हणाल, नको बोरं, तुमचे बोरं नको मला. अरे घे बोरं आहेत, तुला आवडतात, मग घे ना. नको. अरे घे, तुझी आई काही म्हणणार नाही. मी सांगते आईला, मी काही पैसे घेत नाही याचे. बोरं विकणाऱ्या बाईने सांग. त्याची आई म्हणाली, अरे बाळा घे ना, मावशी म्हणते ना बोरं, घे ना, तुला पाहिजे तेवढी बोरं घे, जा. म्हणलं, नाही मला नको बोरं, नको. आईला कौतुक वाटलं, पोरावर संस्कार चांगले. ती बाई म्हणाली, बर ये, तू घेत नाही ना, मी देते. तिने मुठभर बोरं उचलली, त्याच्या हातात दिली. बाई निघून गेली. आई पोराला जवळ घेऊन म्हणाली, काय तुझ्यावर संस्कार, दुसऱ्याच्या टोपल्यात हात घातला नाहीस तू, माणसाने असंच राहावं, चांगले संस्कार आहेत, चांगलं केलं, बोरं घे. तुला बोरं आवडत नाहीत, आवडतात नाही. अरे मग ती मावशी घे म्हणत होती, का घेतली नाही. तो म्हणला, नाही मला घ्यायची नाही. अरे पण का नाही, मी म्हणलं ना तुला घे म्हणून. पोरग हुशार. पोरग म्हणाल, आई मी जर माझ्या हाताने बोरं घेतली असती तर एवढ्या हातात 2च आली असती. तिने तिच्या हाताने बोरं मला दिल्यामुळे चड्डीचे खिसे भरले, शर्टाचे भरले, ओंजळ भरली. म्हणून आपल्या बुद्धीनं गोमटेपणाच्या व्याख्या केल्या तर 2च बोरं हातात बसतात. त्यांना ठरवू द्या गोमट म्हणजे काय. आपल्या चड्डीचे खिसे भरतील, शर्टाचे खिसे भरतील, ओंजळ भरेल. महाराज या संताचे देणे, कल्पतरुहुनी दुणे, परिसा आगाध जेणे, चिंतामणी ठेंगण. जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद्रुम बीजप्ररो हाणावरी. 18व्या अध्यायाच्या नमनात ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून गोमट करा म्हणजे नेमकं काय करा ते आम्ही सांगणार नाही. तुम्ही आमच्या बाबतीत जे कराल ते आम्ही केलेल्या गोमटेपणाच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं असेल. म्हणून आम्ही तुम्हाला एवढंच म्हणतो, गोमटे ते करा माझे,
भार ओझे तुम्हासी. आपला सर्व भार, आपलं सगळं ओझ संतांवर घालून तुकोबाराय प्रार्थना करतात. आणि संतांकडे एवढीच प्रार्थना करायची असते, हे द्या ते द्या, अमुक द्या तमुक द्या, हे नाही, एवढंच म्हणायचं, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, माझं गोमट करा. अशी प्रार्थना संतांच्या चरणाजवळ करायची. अशी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयासमोर आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या समोर जाऊन प्रार्थना केली आणि एवढीच मागणी केली की गोमटे ते करा, त्यांचं जे जीवनाचं गोमट झालं. गाथ्याचं भजन प्रत्यक्ष, गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाराय हो. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांनी गीतेला भगवंताची वाङ्मयी मूर्ती म्हटली, वाङ्मयी मूर्ती म्हटली. तसं भागवताला वाङ्मयी मूर्ती म्हटलंय भगवंताची. तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरी, भागवतानीच म्हटलं. हो, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णव. नाही का, परमात्मा त्या भागवतामध्ये प्रविष्ट झाले, भागवत रूपानं राहिले असं चिंतन. जाऊ द्या, तो विषय महत्वाचा नाही. तसं गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाराय आपल्या घरात आहे. त्या तुकोबारायांवर धूळ साचावी असं तुम्हाला वाटतं का? तुकोबारायांवर धूळ साचू द्यायची नाही, ते खाली काढायचे, त्यांचं पूजन करायचं, रोज नित्य नियमानं त्यांची उपासना करायची, पानं उलटायची, वाचत राहायचं. असं केलं तरच आपल्या जीवनामध्ये त्यांची कृपा होईल. म्हणून गुरुजींनी आजन्म संतांसमोर जाऊन जीवनाचं गोमट करून घेतलं. तसं आपणही या काळेसाहेब या खुर्चीत बसा. नाही, खुर्ची घ्या, खुर्ची घ्या, खुर्ची घ्या, संपलंच आहे. वर बस. आजन्म त्यांनी संतांच्या समोर जाऊन आपल्या जीवनाचं गोमट करा म्हणून प्रार्थना केली आणि संतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्यांच्या जीवनाचं गोमट केलं. तसं आपल्यावरही ही जबाबदारी आता आहे की आपणही त्यांच्या समोर, संतांसमोर आपल्याला जाता येईल न येईल, पण आज जर प्रत्यक्ष उपस्थिती असेल तर आज त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणून आपणही त्यांच्यासमोर एवढीच प्रार्थना करावी की तुमचं जसं संतांकडून गोमट झालं तसं आमची तुम्हाला प्रार्थना एवढीच आहे की गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपला भार, आपलं ओझं त्यांच्यावर घालून त्यांच्यासमोर गोमटेपणाची प्रार्थना आपण सगळ्यांनी केली पाहिजे. चालू असणारा हा भगवन नाम महोत्सव हा केवळ तेवढ्या करताय की तुमचं माझं गोमट व्हावं. त्या संतांनी ज्या पद्धतीनं आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं तसं तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं. त्यांनी जसं संत वाङ्मयाची कास धरून आपल्या जीवनाला वजन प्राप्त करून घेतलं तसं आपणही संत वाङ्मयाची कास धरून आपलं जीवन मूल्यवान बनवावं. एवढ्या करताच हा सगळा खटाटोप आहे. महाराजांनी खूप परिश्रमानं, खूप श्रद्धेनं सर्वांना आमंत्रण देऊन सगळ्या परिवारासह हा उत्सव संपन्न केलेला आहे. आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण सुधाकर महाराजांच्या भागवताने हा उत्सव अधिक जास्त नटला, अधिक जास्त मूल्यवान झाला. भागवताचं चिंतन आपण करता आहात, मला कल्पना आहे, पण माझा नाईलाज आहे, मला थांबता येणार नाही आपल्या कथेकरता. पुढे प्रवास आहेत, मलाही कार्यक्रम आहेत थोडे, त्यामुळे थांबता येणार नाही. कीर्तनकार, खरं म्हणजे कीर्तनकारांनी कीर्तन ऐकली पाहिजेत. आम्हाला ऐकण्याचे प्रसंगच येत नाही, गेलं तिथं कराच म्हणतात, ऐकायची वेळ येत नाही. खूप ऐकायची इच्छा असते महाराज, पण काय करू, माझं प्रारब्ध इतकं विपरीत आहे, इतका दुर्दैवी आहे मी की चांगल्या चांगल्या मंडळींची, फडकऱ्यांच्या चाली ऐकाव्यात अशा चावी, जीव ओवाळून टाकाव्या अशा चाली फडकऱ्यांची. हो, किती सुंदर. आता वास्कर महाराजांच्या फडावरच्या चाली संथ लयीत त्या टाळाच्या ह्याच्यामध्ये चक्कर आले, चक्कर. तर 12 वाजता पुरस्काराचा कार्यक्रम सुरू होईल, कारण आज श्राद्धाचा दिवस आहे आणि त्यामुळं आदरणीय दादांचं श्राद्ध आहे, त्याचा विधी आत्ता चौरे परिवाराच्या माध्यमातून चालू आहे. 12 वाजता बरोबर तो विधी संपेल आणि मग सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.